नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि आम्ही आलोय देवदर्शनासाठी. हे पहा, आता आम्ही पंचगंगा नदीमधून इकडं माघारी चाललेलो आहोत. येता येता आम्ही हे घेऊन आले, डाळ आणली. तुम्ही काय आणले रे? चिंचोगे. तुम्ही काय ते चाटरम. ए चला. आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी दर्शनासाठी चाललोय. चला. तसं ते आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिरामध्ये. गाडी पार्किंगसाठी लावली आणि इथून चालत चाललोय आम्ही. बरीच गर्दी पण आहे. ना खाण्यापासून प्रत्येक मेकअपची किंवा काही दागिनं, प्रत्येक गोष्ट इतकी भारी वाटते ना, सगळीच घेऊ वाटते ती. खरंच खूप छान असं प्रत्येक गोष्ट वाटते मला. जाऊया आता दर्शनाला. गर्दी आहे काय मग कसं? चल. आता कुठनं जायचंय? आरू आम्ही आता गजरे घेऊन आपण अभिषेक मंडळ येथे तात्काळ संपर्क साधायचा आहे. स्वच्छता महिला कर्मचारी आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मी देवीच्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि दर्शनासाठी चाललोय. सध्या पोहोचलेलो आहोत हॉटेलमध्ये. इथून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला. हा चला. जेवण झालं, आम्ही व्हिडिओ काढतोय. बोल. जेवण झालं? शंभू जेवण झालं? आताच आमचं छान असं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला जाणार आहोत. आर्या दोन देवांची दर्शन झाल्यात. आता जाणार आहोत आम्ही. ऊन खूप आहे, उष्णता खूप आहे. आप्पा म्हणा, आप्पा शंभू आप्पा म्हणा. तू माझा पप्पा. तू खबर तुम्ही बघा दिसतंय आता पण. कुठं आहे हो? लय नाही का मोठा? मोठा आहे. इथनं तसं दिसतंय. वाव. थँक्यू. आता आम्ही आलेलो आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला. छान आहे, छान आहे. चला. दख्खनचा राजा. तुम्ही कधी आलता वहिनी याच्या आधी दर्शनाला? याच्या आधी दर्शना कधी आलता? 4 वर्षापूर्वी. चौथीत का? काय सुद्धा आठवण नाही. इथनं घ्यायचंय का दर्शन?
कसलं भारी वाटते ना, कसलं भारी वाटते मंदिरात. तर आम्ही सध्या आलेलो आहोत औंधच्या डोंगरावरील यमाई देवीला. आणि इथं ना खूप छान असं वातावरण झालेलं आहे. एकतर इथलं जे बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे. आणि एवढ्या सगळ्या उन्हात आम्ही दिवसभर खूप उन्हातानात फिरलो. आणि आता सध्या ना इथलं दगडी बांधकाम म्हणजे ना खूप असं म्हणजे थंड राहतं किती उष्णता असली. आणि त्यामुळं ना इथं खूप छान वाटत आहे. आमचे छोटे भाचे आहेत शंभू, या आर्या, स्वरा. आणि आता थोडेसे आम्ही फोटो काढले आणि आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला. तर खूप छान असं इकडं हिरवं गार्डन आहे. आणि चाफ्याची पण फुलं आहेत. चाफा आहे ना. आणि त्याचबरोबर मंदिराच्या इकडच्या बाजूने खूप छान असं वातावरण दिसत आहे. पोळते रे. चल इथं नाही पळत, इथं थांबा. आणि त्या बाजूला आहेत पवनचक्की. शंभू इथं 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 चला बाबा, चला चला. कोण कोण आलेला आहे औंधच्या या देवीला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर बऱ्याच दिवसातून आलेली आहे. कधी आली होती मी तुम्हाला सांगते. तर मी आलेली होती जेव्हा मी 4थीमध्ये होती तेव्हा. आणि त्यानंतर आता माझी 12वी झाली आणि आता सध्या मी आलेली आहे इथं खूप वर्षानंतर. आणि तुम्हाला सांगते त्यावेळेस मी आले होते ना तेव्हा आम्ही इथल्या डोंगरावरून पाहिलं होतं ना खाली. तर म्हणजे मी तेव्हा छोटी होते आणि वरून पाहिल्यानंतर ट्रॅक्टर असतो ना आपला, म्हणजे आमचा लालपारा वगैरे तसा ट्रॅक्टर एवढंच दिसत होतं, एवढंच. आणि ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. आणि आता ही आलेली आहे. कसं वाटतं इथं? ही पहिल्यांदाच आलेली आहे इथं दर्शनाला. इकडच्या बाजूला आहे आतमध्ये देवी आहे. चला पाहूया. थँक्यू. तर आपल्या मनामध्ये जे काही आहे ते बोलत हा खांब फिरवला ना, आणि हा खांब आहे तो उजव्या बाजूला फिरल्यानंतर ते खरं ठरतं आणि डाव्या बाजूला फिरल्यानंतर ते ठरत नाही. फायनली दर्शन कंप्लीट झालेलं आहे. छान असं देवीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललोय महागारी. आता आम्ही घरीच निघणार आहोत. 5:30 वाजलेत. घरी असताना आम्हाला सहजच अंतर होणार आहे. मावशे घरी घेऊन जायचं का? लय भारी आला काही. टॉमी यू आर सो क्यूट. चल बाय. येतो चापेला येतो. चल मग चापेला. हा टॉमी तो माझ्यासोबत चहा प्यायला निघालाय. तुम्ही पाहू शकता. आम्ही त्याच नको येऊ. मग तुझी पर्स दे का? पास उठला उठला. सिंगणापूरच्या डोंगरावर चाललंय. कुठलं मंदिर आहे? नाही पहिल्यांदाच आली असं मला वाटतंय.
बारक्यापणे आले असले तर माहित नाही, बारक्यापणे आले असले तर माहित नाही र. लय माकडं असते ती का? वा कसलं भारी दिसते. सो तर आता आम्ही पोहोचलेला आहोत शिंगणापूर येथील महादेवाच्या मंदिरामध्ये. इथं मी पहिल्यांदाच आले त्यामुळे मला पूर्णतः इन्फॉर्मेशन होती आणि उशीर झाला त्यामुळे आम्ही एकदम फास्टमध्ये चाललोय दर्शनासाठी. चला चला. ओके ओके आहेत का इथं मागे? हा खरंच खूप भारी मंदिर आहे इथं. खूपच मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत त्या. अगं चल तू पटापट आतलं दर्शन आता आतमध्ये मोबाईल नाही चाललं तर मी मोबाईल ठेवणार आहे त्यामुळे इथे गर्दी नाही नाहीतर मध्ये कशाला टायमिंग ही थोडं जरा ही झालं. देवाचं छान असं दर्शन कम्प्लीट झालेलं आहे. मी पहिल्यांदा झालं ते खरंच खूप भारी वाटलं मला इथं दर्शन घ्यायला. मी सांगते तुम्हाला आणि गर्दी पण जास्त नव्हती त्यामुळे खूप छान दर्शन झालं. तुम्ही मंदिर पण पाहू शकता किती छान आहे. नाही मला तर खूप आवडलेलं आहे मंदिर. असं वाटतं इथंच थांबावं तरी तर जावंच लागते आहे की नाही मावशी? कुठे गेलं यांचं पुढं माझ्या लक्षात आलं मी ते पुढे ही कॅरी बॅग मध्ये करता का टाकता आणि फायनली सगळ्या देवांचं छान असं दर्शन कंप्लीट करून आम्ही घरी जाण्यासाठी निघतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हां खूप खूप धन्यवाद.